खासदार संजय राऊत आणि नाना पटोले यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केलाय। ज्याच्या हातात ईव्हीएम त्याच्या हाती लोकशाही असं समीकरण असल्याचा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय। आम्हाला लोकांनी मत दिली पण ती आम्हाला मिळालीच नाही तसं संजय राऊतांनी म्हटलंय। तर महायुती सरकारचा निवडणुकीतील विजय म्हणजे निवडणूक आयोगाची करामत असल्याचा घणाघात नाना पटोलेंनी केला। आपल्या देशामध्ये ज्याच्या हातामध्ये ईव्हीएम त्याची लोकशाही असं समीकरण झालेलं आहे। ज्याने आम्हाला मतदान केलं पण ते मतदान आम्हाला मिळालेलं नाही असं सुद्धा लोकांच्या शंका आहे। आम्ही तुम्हालाच मतदान केलं आणि म्हणून मग त्या मार्कडवाडीसारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी लोकांनी पुन्हा मतदान घ्या अशा प्रकारच्या मागण्या केल्या। या लोकांच्या संतप्त भावना आहेत, त्याचा आम्ही आदर करतो, स्वीकार करतो आणि आमचं कुठल्या राजकीय पक्ष आहे, संघटना आहे, कार्यकर्ते आहेत, त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ। हे सरकार जनतेतून आलेलंच नाही, हे निवडणूक आयोगाच्या करामतीमुळे आलेलं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सरकार जे वागते आहे ते लोकांसाठी नाही स्वतःसाठी जगते आहे असं दिसतं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।